नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथातील द्वितीय खंडातील भाग 6 वाचन आपण केलं व आज भाग 7 वाचन करणार आहोत. भाग 7 स्त्रियांची धम्मदीक्षा हे प्रकरण आपण वाचणार आहोत. स्त्रियांची धम्मदीक्षामध्ये आपण महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा हे प्रकरण आपण आज वाचणार आहोत. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह निगृधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवर्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रुढाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरता भगवंतांनी निगृधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघ प्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी ते विचार करू लागल्या. भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजकेचा स्वतःचा वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवर्जा घेतली असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पित्तवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत निगृधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रुढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाले. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवान, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःख कष्टी होऊन रडत ती अश्रुढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून
गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवान तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे, नाही काय? म्हणून हे भगवान, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, नको. स्त्रियांना असे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाहीत, याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रजा घेऊ देत नाही. तथागतांचे मत ब्राह्मणांप्रमाणेच आहे का? ब्राह्मणांप्रमाणे शूद्रांना देखील परिव्रजा घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवान, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणपर्यंत पोहोचण्यास पुरुषां इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. भगवान, खरे कारण समजल्यामुळे मला आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून परिव्रजा घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण 8 अटींवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागतांकडून या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांची सर्व म्हणणे त्याने तिला सांगितली. आनंदा, अलंकारप्रिय कुमार आणि कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पाच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्तिमुक्त पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागतांकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवान, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे.
महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यानंतर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय याचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींनी तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापती बरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्दा कंचयना म्हणून ओळखली जाऊ लागली. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या वाचनाचा भाग या ठिकाणी समाप्त झालेला आहे व आता विश्लेषणाकडे वळते. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. तर बंधू आणि भगिनींनो, आताच आपण महिलांची धम्मदीक्षा हे प्रकरण वाचलं. तथागत भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली व ते ठिकठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले, तेव्हा त्यावेळेच्या आदर्श समाज रचनेच्या वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 प्रकारचे वर्ण होते. आपण बघितलं की धम्माचे तत्वज्ञान देताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदाभेद केला नाही व सर्वांना आपला धम्म समजून सांगून संघामध्ये सामील करून घेतले. या वर्णव्यवस्थेबरोबर आणखी एक वर्ग होता आणि तो म्हणजे स्त्रियांचा. या चातुर्वर्णीय व्यवस्थेनुसार आणखी एक विशेष पद्धत दिसून येते, जिने स्त्री जातीच्या व्यावहारिक व पारमार्थिक जीवनावर मोठा आघात केला आहे. तो म्हणजे स्त्रियांना विद्या व संन्यास घ्यास घातलेले बंधन. स्त्री ही ब्राह्मण वर्गाची जरी असली तरी तिला ज्ञान घेता येत नव्हते किंवा धर्मशास्त्राचे अध्ययन करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचा अधिकार प्राप्त नव्हता. तिला एका शूद्रापेक्षाही खालच्या दर्जाचे मानण्यात येत होते. एखाद्या स्त्रीच्या मनात आध्यात्मिक किंवा बौद्धिक जीवन जगण्याची उत्कंठ अभिलाषा असून देखील याला या ब्राह्मण धर्मशास्त्राच्या बंधनानुसार आपली ती उच्च आकांक्षा मनातल्या मनात क्षमावावी लागत असे. आपण वाचनात बघितले की ज्यावेळेस तथागत भगवान बुद्ध यांची ज्ञानप्राप्ती नंतर त्यांचे जन्मगाव कपिलवस्तू नगरीत भेट झाली, तेव्हा तेथील नागरिक तथागत भगवान बुद्धांची वर्तणूक, वागणूक, धम्मतत्वज्ञान ऐकून खूप प्रभावित झाले व त्यांच्या या धम्म चळवळीत जास्तीत जास्त लोक सहभागी झाले. अशा वेळेस तेथील स्त्रियांच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला की तथागतांच्या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारची असमानता नाही, तर मग स्त्रियांनी या धम्मात का येऊ नये, या धम्माचा आनंद का घेऊ नये? या प्रश्नाची सुरुवात त्यांची पूर्वाश्रमाची आई महाप्रजापती गौतमी आणि पत्नी माता यशोधरा हिच्यापासून झाली, ज्या की सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर अगोदरच संन्यस्त जीवन जगत होत्या. त्यांनी हा प्रश्न तथागतांसमोर उभा केल्यानंतर फार मोठी स्त्रियांची चळवळ त्यावेळेस उभी राहिली. असे म्हणतात की हा प्रश्न त्यांच्या पुढे म्हणजे तथागतांपुढे मांडल्यानंतर ते स्तब्ध झाले होते. स्त्रियांना ज्ञानप्राप्ती किंवा निर्वाणाचा साक्षात्कार होणार नाही हे त्यामागचे कारण नव्हते, तर त्यामागे त्यावेळेचे व्यावहारिक कारण होते. कारण त्यावेळेस ब्राह्मणी विचारांच्या वर्चस्वाखाली स्त्रिया असुरक्षित होत्या. आज तथागत भगवान बुद्धांचा 2500 वर्षानंतरचा काळ लोटून सुद्धा आमच्या भोवती तथागतांचे विचार व घटनाकार डॉक्टर बाबासाहेबांच्या राज्यघटनेची सुरक्षा कवच असताना
आजची स्त्री बाहेर वावरत असताना, वैचारिक स्वातंत्र्य अनुभवत असताना आजूबाजूच्या स्त्रियांचा अन्याय पाहून वाटतं की आजही स्त्रिया पूर्णपणे सुरक्षित नाही. आमची मुलगी काही कामां बाहेर गेली आणि लवकर घरी परतली नाही की आमच्या छातीत धसका होतो. त्याच्या मागचं कारण काय? तर स्त्रियांच्या बाबतीत असुरक्षितता. तर त्यावेळेस स्त्रियांच्या बाबतीत कशा पद्धतीचे वातावरण असेल हे लक्षात घ्या. आणि मग अशा वातावरणात ज्यावेळेस स्त्रिया तथागतांपुढे उभ्या राहतात आणि त्यांना प्रवृत्त्या घेण्यासाठी विचारतात, अशा वेळेस त्यांना विचार हा करावाच लागणार होता. म्हणून भगवान बुद्धांनी महिलांच्या धम्मदीक्षेच्या बाबतीत विचार करण्यास वेळ घेतलेला आहे आणि विचार करून स्त्रियांच्या संघटनेचे काही नियम त्यांनी बनवले आणि स्त्रियांना संघात सामील करून घेतले. भिक्खू आनंद व भगवान बुद्ध यांच्या संभाषणावरून आपणास स्पष्ट होते की त्या काळात स्त्रियांना संन्यास घ्यावा, ज्ञानार्जन करण्याची मुभा ब्राह्मणी धर्माने दिली नव्हती. ज्ञानार्जन करणं हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क काही संयुक्तिक कारण न देता ब्राह्मणांनी स्त्रियांपासून हिरावून घेतला. संन्यास हा ब्रह्मप्राप्तीचा मार्ग होय, पण स्त्री अमंगल असल्यामुळे ती संन्यास घेण्यास पात्र नाही अशी ब्राह्मणी विचारसरणी होती. ब्राह्मणांच्या कृत्यामुळे स्त्री ही आध्यात्मिक ज्ञानार्जनाच्या हक्काला मुक्ती. एवढेच नव्हे तर तिच्या जीवनात आध्यात्मिक शक्तीचे बीज रुजूच शकत नाही असे मानण्यात आले. तथागत भगवान बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश देऊन ज्ञानार्जनाचा मार्ग खुला केला. स्त्रिया देखील पुरुषांप्रमाणे ज्ञानप्राप्ती करून अरहंत बनू शकतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात, हा विश्वास त्यांनी स्त्रियांना दिला. परंतु स्त्रियांना दीक्षा देण्याच्या बाबतीत भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये काही पुरुषी विचार म्हणा की ब्राह्मणी विचार म्हणा, भगवान बुद्धानंतर जे साहित्य लिहिले गेले त्यामध्ये आपापल्या परीने स्वतःच्या विचाराने काही भेसळ करण्यात येऊन समाजापुढे भिक्षुणी संघाचे नियम ठेवण्यात आले. हे मी माझ्या मनाने सांगत नसून आपण जर डॉक्टर बाबासाहेबांचे गाजलेल्या लेखांमधील स्त्रियांच्या बाबतीत हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती हा लेख वाचला तर त्यात त्यांनी या विषयावर संदर्भ दिले आहेत. त्यात बरेच वेगवेगळे संदर्भ घुसळवण्यात आलेले आहेत. यावर बाबासाहेब एकच उत्तर देतात की सुत्त पिटक, त्रिपिटक वगैरे साहित्य भगवान बुद्धांच्या मृत्यूनंतर 500 वर्षांनी लिहिले. हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. यातील काही संदर्भ त्यावेळच्या लेखकांनी स्वतःच्या मेंदूतून निर्माण करून सुत्त पिटकामध्ये घुसळवले आहे. आपण सर्वांनी बुद्धांचा एकच विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तथागत बुद्ध हे स्त्री पुरुष समानतेचे पहिले पुरस्कर्ते आहेत. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांना ज्ञानार्जनाची मुभा देऊन संघात सामील करून धम्म चळवळीत फार मोलाचे स्थान दिले आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या काळातील स्त्रियांचा जर का आपण अभ्यास केला तर त्यांना संधी मिळताच त्या उच्च पदापर्यंत पोहोचल्या आहेत. याचे उदाहरण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात आपल्याला बघावयास मिळतात. भगवान बुद्धांच्या काळातील आदर्श स्त्री रत्नाचा जर का आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्या काळच्या स्त्रिया आणि आताच्या स्त्रिया यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या काळी स्त्रिया किती सुरक्षित झाल्या होत्या व किती मुक्तपणे समाजामध्ये वावरत होत्या
हे आपल्याला अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. विशाखेचंच उदाहरण घ्या. तिची कथा आपण सर्वांनी जरूर वाचली असेल. ही विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून भगवंताचे प्रवचन ऐकून बुद्धिष्ट झाली. म्हणजे कोणत्या धम्मात जायचे हे राईट्स त्या काळी तिला होते. पुढे वयात आल्यानंतर तिचे वडील तिचे लग्न करतात. ती ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस 8 लोकांचे अष्टमंडळ तिचे वडील नेमतात. म्हणजे तिला सासरी जाताना जर का काही प्रॉब्लेम आला तर ते अष्टमंडळ तिला न्याय मिळवून देईल. व पुढे तिच्या सांसारिक जीवनात काही अडचणी आल्यास या अष्टमंडळाने तिला न्याय मिळवून दिला आहे. पुढे ही विशाखा धम्माचा अभ्यास करून धम्मचर्चा करत असे. मोठमोठ्या सभांमध्ये सहभागी होत असे. तथागतांच्या संघाची सेवा करण्यात 1 नंबरची ती उपासिका होती. म्हणून तथागतांनी तिला प्रमुख आदर्श व्यवस्थापिका ही पदवी दिली होती. हे आपण थोडक्यात एक उदाहरण म्हणून बघितलं. अशा बऱ्याच कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. भिक्खुनी खेमा. भिक्खुनी खेमा तर इतकी विद्वान होती की ती प्रत्युत समुत्पाद हा जो भगवान बुद्धांचा विषय होता, ज्याप्रमाणे तथागत समजून सांगत असत त्याप्रमाणे तो विषय जसाचा तसा ती समजून सांगित असे. या विषयावर चर्चा करण्यासाठी मोठमोठे राजे विद्वान लोक तिच्याजवळ चर्चा करण्यासाठी येत असत. भगवान बुद्ध अशा विद्वान स्त्रियांना मेधाविनी म्हणून संबोधित असत. तथागतांच्या संघाची सेवा करण्यात 1 नंबरची ती उपासिका होती. म्हणून तथागतांनी तिला प्रमुख आदर्श व्यवस्थापिका ही पदवी दिली होती. हे आपण थोडक्यात एक उदाहरण म्हणून बघितलं. अशा बऱ्याच कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. भिक्खुनी खेमा. भिक्खुनी खेमा तर इतकी विद्वान होती की ती प्रत्युत समुत्पाद हा जो भगवान बुद्धांचा विषय होता, ज्याप्रमाणे तथागत समजून सांगत असत त्याप्रमाणे तो विषय जसाचा तसा ती समजून सांगित असे. या विषयावर चर्चा करण्यासाठी मोठमोठे राजे विद्वान लोक तिच्याजवळ चर्चा करण्यासाठी येत असत. भगवान बुद्ध अशा विद्वान स्त्रियांना मेधाविनी म्हणून संबोधित असत. मेधाविनी म्हणजेच विद्वान स्त्रिया. अशा कितीतरी स्त्रिया होत्या, जसे की महाप्रजापती गौतमी, यशोधरा, धम्मदिना, आम्रपाली, पटाचारा, नंदा, सोना, कुंडलकेशा, सुजाता, सुप्रिया, संघमित्रा, चारुमती, कृषा गौतमी, अनुला, कपिलानी यासारख्या बऱ्याच स्त्रियांचे उदाहरण आहे की त्यांना संधी मिळताच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून अरहंत परादापर्यंत त्या पोहोचल्या आहेत. यापुढे आपण वाचनामध्ये काही निवडक स्त्रियांच्या धम्मदीक्षा एक एक करून अभ्यासणारच आहोत व सविस्तर माहिती घेणार आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, बौद्ध साहित्यामध्ये थेरी गाथा म्हणून या महिलांचे कर्तृत्व आपणास वाचाव्यास मिळते. थेरी म्हणजेच आदरणीय स्त्रिया. संघात सामील झाल्यानंतर भिक्खुनींसाठी सांगितलेल्या धम्माच्या 8 कठोर नियमांचे पालन करून ज्या स्त्रिया स्वतःचे जीवन धम्मासाठी वाहून घेतात त्यांना आदराने थेरी म्हटले जाते. अशा या थेरींच्या काव्यरचना म्हणजेच थेरी गाथा. तर बौद्ध साहित्यामध्ये थेरी गाथा म्हणून आपल्याला या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती मिळत असते. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या विश्लेषणाचा भाग देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण माझा ऑडिओ ऐकला
त्याबद्दल आपले आभारी आहे. आपणास हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून धम्म प्रचार आणि प्रसार करण्यास आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत होईल. तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह. नमो बुद्धाय. जय भीम.